अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिकमध्ये आजपासून होत असलेल्या 2 दिवसीय राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन होत आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मध्यवर्ती बस स्थानकानजीक असलेल्या शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मोटारसायकल रॅली काढून अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी अधिवेशन स्थळी अर्थात लंडन पॅलेसकडे रवाना झालेत। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल ताशांच्या गजरामध्ये सलामी देण्यात आली आहे। याबाबत राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। जय शिवराय। आज संध्याकाळी नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज या नाशिकच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचे योगदान खूप मोठे आहे। तरी त्या जडणघडणीमध्ये पुढील येणाऱ्या 10 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये नाशिक कसे असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची किती प्रगती असेल किंवा त्याचे काय प्लॅन असतील, ट्रॅफिकचा विषय आहे, वाढती लोकसंख्या आहे, त्याच्यासाठी काय विषय असतील, त्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, इंडस्ट्रीमधून उद्योजक व इतर मान्यवर आजच्या या संध्याकाळच्या लंडन पॅलेस येथे गोलमेज परिषदेला उपस्थित राहणार आहेत। आणि त्या परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नाशिकची प्रगती कशा प्रकारे असावी व त्याची प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि इथेल बांधव आहेत ते काय हातभार लावणार आहेत, ह्या सर्व विषयावर चर्चासत्र होणार आहे। तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या चर्चासत्राला उपस्थित राहून नाशिकच्या जडणघडणीमध्ये आपण एक मोलाची भूमिका बजावावी अशी ही विनंती करून आपणास विनंती करतो। तर अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी विविध क्षेत्रांतील नामवंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी सांगितले। अखिल भारतीय मराठा महासंघ त्या वतीने नाशिकमध्ये दिनांक 10 ऑगस्ट 2024 व दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी शनिवारी या अधिवेशनाची सुरुवात म्हणून आज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शिवतीर्थ येथे स्मरण करून नमन करून या ठिकाणी आम्ही या अधिवेशनाची सुरुवात करीत आहोत। हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रॅली काढण्यात येणार आहे। बाईक रॅली, 4 चाकी वाहनांची रॅली आणि ही रॅली शिवतीर्थ, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, निमाणी बस स्टँड, जुना आडगाव नाका त्या ठिकाणून लंडन पॅलेस येथे जाणार आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि प्रश्न उत्तर स्वरूपात आजचे नाशिक, उद्याचे नाशिक याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे। यावेळी युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, उत्तर महाराष्ट्र संघटक नाना बच्छाव, गिरीश अहिरे, बारकू कोशिरे, दीपक पाटील, अशोक कदम, उमेश खापरे, सुभाष शेळके, हर्षल खैरनार, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।